या पाटील या भेटू द्या मोबाईल कोण आहे तो काका या इकडे हॅलो अरे आले फ्रेम बघा संतोष खाली कर थोड़ा मनोज जरांगे पाटील हे आपल्या अंकुशनगर येथील घरामध्ये नुकतेच पोहोचलेले आहेत। त्यांच्या परिवाराकडून त्यांचं ऑक्शन या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर जी छोटीशी काव्य आहे अंतरवाली सराटी येथील ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं, त्या ठिकाणी ही काव्य होती। आणि आपण जर बघितलं तर आता त्यांच्या मुली त्यांच्या अंगावरती पुष्पगुच्छ टाकून फुलं टाकून त्यांचं दर्शन या ठिकाणी घेत आहेत, आपल्या वडिलांचा आशीर्वाद या ठिकाणी घेत आहेत। आता जर बघितलं तर आपल्या मुलीला जरांगे पाटील यांनी मिठी मारली आहे, मिठीत घेतलेलं आहे। त्यांच्या पत्नीने आल्याबरोबर त्यांच्या पत्नीने त्यांचं ऑक्शन करून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आता जे परिवारातील बाकी सदस्य आहेत ते जरांगे पाटील यांचं ऑक्शन करून त्यांचं स्वागत करत आहेत। एका बदलेमध्ये त्यांचे जर बघितलं तर छोटीशी काव्य आहे जी आंदोलन ठिकाणी उपोषण ठिकाणी त्यांच्यासोबत होती, तर दुसरीकडे त्यांची मुलगी आहे तिला मिठी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी मारलेली आहे। दोन्ही मुली त्यांच्या मिठीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर ऑक्शन देखील त्यांच्या या ठिकाणी अत्यंत भावुक, त्यांच्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। तब्बल 5 महिने 3 दिवसाच्या नंतर आपले वडील घरी आल्यामुळे भावनिक या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते। तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। तब्बल 5 महिन्याच्या नंतर खरं तर आपल्या घरामध्ये जरांगे पाटील आलेले आहेत। त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की मी जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत घरात येणार नाही। मात्र आता कुठेतरी प्रश्न मार्गी लागल्याच्या नंतर जरांगे पाटील हे आपल्या घरी पोहोचलेले आहेत। त्यांना गोड भरून त्यांचं स्वागत केलं जाते। जर आपण बघितलं त्यांच्या मुलींना ते आपल्या हाताने गोड भरत आहेत आणि मुली देखील या ठिकाणी भरतायत, पेढे भरून बघितलं तर त्यांच्या धर्मपत्नीला या ठिकाणी पेढा भरवताना आपल्याला दिसतंय। अत्यंत आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्यांच्या घरामधील हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। जरांगे पाटील यांचं ऑक्शन सुरू आहे। त्यांनी आपल्या हाताने पत्नीला या ठिकाणी पेढा भरवला आहे। तर दोन्ही मुलींना देखील त्यांनी आपल्या हाताने पेढा भरवला आणि मुलींनी देखील त्यांना पेढा भरवला आहे। कुठेतरी गोड घेऊन हे स्वागत केले जाते। आणि जर बघितलं आजूबाजूचे सर्व फेस्ट असतील त्यांच्याकडून जरांगे पाटील यांचं घोषणा देऊन स्वागत केलं जात आहे। तब्बल गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर 2 ते 2.5 तास त्यांना आपल्याला लागले। गावामध्ये मिळतं त्यांच्या बाकीच्या डोळ्यात जर बघितलं तर आपल्याला अश्रू या ठिकाणी दिसत आहे, कारण की हे संपूर्ण भावुक वातावरण या ठिकाणी आहे। दोन्ही बाजूने त्यांच्या 2 मुली त्यांच्या कन्या त्यांच्या बाजूने उभ्या आहेत आणि आल्याबरोबर त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारली आणि मिठी मारून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। एकूणच आनंदाचा हा क्षण आहे। जरांगे पाटील या ठिकाणी बोलत आहेत, त्यांच्यासोबत या भावनिक क्षणाचे सच्चे दाखवणं त्यांच्या भावना काय आहेत, एवढ्या दिवसाच्या नंतर आल्यानंतर त्यांना काय वाटतं। खरं तर अंकुशनगर महाकाळा येथील गावातील घरामध्ये ते आता आलेले आहेत, आपल्या स्वतःच्या घरामध्ये आलेले आहेत। आतापर्यंत प्रेक्षकांना माहितीच आहे आणि मी पुन्हा एकदा सांगू शकतो सराटी त्या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्या ठिकाणीच ते मार्गी लागत नाही तोपर्यंत मी येणार नाही असं त्यांनी सांगितलं। कुठेतरी प्रश्न मार्गी लागल्यानंतर दोन्ही मुली या ठिकाणी त्यांचं कुंकू लावून ऑक्शन करतायत, त्यांचं ऑक्शन या ठिकाणी केलं जातं। आपण बघितलं ऑक्शन दोन्ही मुली भावुक आहेत, त्यांच्या पत्नी देखील शेजारी उभ्या आहेत। एकूणच हा परिवार एकत्र आपल्याला पाहायला मिळतोय। मागचे कितीतरी दिवस
म्हटल्यापेक्षा 5 महिने 3 दिवस संपूर्ण या क्षणाची वाट त्यांनी पाहिलेली आहे. बऱ्याच वेळेस घरातील कामं असतील, कारण करता पुरुष घरात नव्हता, त्यामुळे घरातील कामं असतील किंवा मुलींचे हट्ट असतील, ते सगळे थांबलेले होते आणि आपल्या वडिलांना त्या मिस करत होत्या. पावलं त्यांना आपल्या वडिलांची आठवण येत होती. मात्र कुठेतरी समाजासाठी ते लढा देत असल्यामुळे आम्ही त्यांच्याच लढ्यात सामील आहोत असं त्यांनी सांगितलं. मोठ्या धीराने त्यांनी आपल्या परिवाराला सांभाळलं आणि आता वडील आल्याच्या अलीकडे मोठी जागा आहे. एवढी मोठी जागा आहे. मागे मागे चला रोल करा. थांबा थांबा. तीन दिवस झालेले आहेत. आज 7 दिवस पाच मग 3 दिवसाच्या नंतर तब्बल तुम्ही आज घरी परतलेले. आज तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय? नाही, शेवटी घराच्या बाहेर समाजासाठी गेलो होतो. म्हणजे काय याला दुसरं काही कारण नाही. समाज प्रगतीकडे गेला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आपण आपलं घर सोडलो. हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं की स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठताय. हे असं शक्यतो होतच नाही. परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण.